एका टेबलभोवती बसलेली माणसं, पण मुद्दा नात्यांचा नव्हता, तर हक्काचा होता. एका बाजूला आई म्हणून दावा, तर दुसऱ्या बाजूला बायको म्हणून अधिकार, आणि मधोमध उभी अमोली, जिला आज ठरवायचं नव्हतं, तर तिचं आयुष्य इतरांनी ठरवायचं होतं. घरातली हवा आज वेगळीच होती. नेहमीच्या शांत भिंती आज साक्षीदार होत्या एका अशा निर्णयाच्या, जो फक्त पैशांपुरता मर्यादित नव्हता, तर एका मुलीच्या अस्तित्वाशी जोडलेला होता. शिर्के कुटुंबाच्या घरात आज सगळे जमले होते. चेहऱ्यावर आपुलकीचे भाव कमी आणि हिशोब जास्त दिसत होता. 4 महिने उलटून गेले होते महेशला जाऊन, पण त्यांच्या जाण्याने संपलं नव्हतं काही. उलट आज त्यांच्या नावावरून नव्या वादाची सुरुवात होणार होती. आणि या सगळ्यात अमोली फक्त एक व्यक्ती नव्हती, तर एक प्रश्न बनली होती, ज्याचं उत्तर प्रत्येकजण आपापल्या सोयीने देत होता. चला तर मग पाहूया अमोली भाग 29. सोबत आजचा हा भाग सामना नेमका कोणाच्या बाजूने वळतो. आज शिर्के यांच्या घरी अमोलीचे आई वडील, तिची मोठी आत्या आणि काही शिर्केंच्या नातेवाईकांची बैठक बसवली होती. या बैठकीचा मेन मुद्दा हाच होता की महेशचा वारसदार कोण, त्याची आई की त्याची नवविवाहित विधवा बायको. हे बघा, तुम्ही असा माझ्या मुलीचा हक्क डावलू शकत नाही. ती कायद्याने त्याची बायको आहे, म्हणून त्याचा वारस हक्कावर सर्वात पहिले अधिकार तिचाच येतो, अमोलीचे वडील तिच्या सासूला म्हणाले. तसं तिच्या सासूने काही उत्तर न देता फक्त तोंड वाकडं केलं. बरोबर म्हणता आहेत ते. आज तुम्ही थोडा तिच्या बाजूने पण विचार करायला हवा. शेवटी तिच्यासमोर तिचं उभं आयुष्य पडलं आहे, आणि त्यात ती जेवढी महेश रावांची जबाबदारी होती, तेवढीच तुमची जबाबदारी सुद्धा आहे. आणि मी म्हणते, तुम्हाला तसंही शिर्के साहेबांचं पेन्शन तर मिळणारच आहे. परत आम्ही तुमच्या असलेल्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नाही मागत. आम्ही फक्त तिच्या नवऱ्याची जी काही मिळकत होती, ती तिच्या नावावर करून द्या, हेच म्हणत आहोत. अमोलीच्या आत्याने सुद्धा तिच्या सासूला समजवण्याचा प्रयत्न केला. महेशला जाऊन 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. मंत्रालयात पत्रव्यवहार करून आणि डिफेन्स ऑफिसला भेट दिल्यानंतर सुद्धा त्यांची पेन्शन आणि पैसा काही अमोलीच्या नावाने होणार नव्हता. त्यामागे कारण होतं, मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा होतं. जर महेश घाईत लग्न न करता फक्त साखरपुडा करून गेला असता आणि पुढच्या सुट्ट्यांमध्ये लग्न केलं असतं, तर त्याच्या मॅरेज सर्टिफिकेटचं काम आरामात झालं असतं, आणि मग पुढचे काम अगदी सोयीस्कर झाले असते. पण या सगळ्या होत्या आता जर तरच्या गोष्टी. व्हायचं ते सगळं होऊन गेलं, आणि आता त्या सगळ्यांकडे फक्त एकच उपाय होता. तो म्हणजे महेशच्या आईकडून त्यांच्या वारस हक्क सोड प्रमाणपत्रावर लिखित घ्यावे, जे त्या द्यायला तयार नव्हत्या. हे बघा बाई, मी महेशला म्हटलं नव्हतं की तू हिचं नाव लिहू नको म्हणून. त्याने स्वतःहून माझं नाव लिहिलं आहे. त्याने पण काहीतरी विचार केलाच असेल ना आपल्या आईवडिलांबद्दल. ही काय आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे? आणि राहिली यांच्या पेन्शनची गोष्ट, तर माझ्या लेकराला हे माहीत होतं यांची पेन्शन किती येते ते. त्यामुळे तर त्याने हा सगळा प्रपंच करून ठेवला. महेशच्या आईने डोळ्याला पदर लावत तिच्या आत्याजवळ त्यांचं घराणं मांडलं. आणि मी म्हणते, कशाला पाहिजे तिला इथलं काही? आणि तसंही मोजून 4 दिवस तर बायको म्हणून होती ही त्याच्यासोबत. त्यातही तिने काही तिच्या अंगाला एकदाही हात लावू दिला नाही. तिला काय सुखदुःख नवऱ्याच्या असण्या नसण्याचं. वैशाली मामी तिच्या सासूच्या खांद्यावर हात ठेवून अमोलीला उद्देशून
तळतळल्या. तसं सगळे त्यांच्या बोलण्याकडे अवाक होऊन त्यांच्या तोंडाकडे बघू लागले. फक्त पैशासाठी म्हणून त्या दोघीही आज अमोलीला महेशची विधवा म्हणून मान्य करायला तयार नव्हत्या. जर हेच पैसे आणि पेन्शन तिला मिळाली असती तर का खरंच त्यांनी तिची जबाबदारी झटकली असती? तुम्ही असं कसं म्हणू शकता? शेवटी लग्नासाठी मागणी घालायला तुम्ही आमच्या घरी आले होते. माझ्या मुलीच्या आयुष्यात तर फक्त 3च महिन्याचं सौभाग्य होतं. त्यानंतर गेल्या 4 महिन्यापासून ती महेशरावांची विधवा म्हणूनच तुमच्या घरात राहते आहे. आता अमोलीची आईसुद्धा रडायला लागली. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुमच्या मुलाने आमच्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं. ते तुम्ही इतक्या सहज नाकारू शकत नाही. 4 दिवस का असेना ते दोघेही सोबत होते. त्याच सोबतीवर तिने सुद्धा बरेच स्वप्न बघितले असतील, जी आज नियतीने तोडली. तिची आत्यासुद्धा तिच्या बाजूने बोलली. तिच्या सासऱ्यांनी त्यांच्या बायकोला समजवण्याचा फार प्रयत्न केला होता, पण त्यांच्या बायकोने हक्कसोड कागदावर सही द्यायला साफ नकार दिला. त्यामुळे ते आज या प्रकरणात काहीही बोलत नव्हते. सोनूसुद्धा तिथे तिच्या सासऱ्यांजवळ बसून चालू असलेला सगळा तमाशा बघत होता. आम्ही तिला आमच्या मुलाची बायको म्हणून नाकारत नाही. तसं असतं तर तो गेल्यावर तिला इथून केव्हाच हाकलली असती. पण आमचा मुलगा आमच्यावर तिची जबाबदारी सोडून गेला आहे, हे लक्षात घेऊनच आम्ही वागतो आहोत. हवं तर विचारा तुमच्या मुलीला. तो गेल्यानंतर सुद्धा तिला आम्ही या घरात कशाची कमी ठेवली आहे का? तिची सासू म्हणाली. तसं एका बाजूला कोपऱ्यात उभे राहून सगळ्यांचं बोलणं ऐकणाऱ्या अमोलीच्या मनात थोडंसं उदास हसू आलं. जो तो तिच्याकडे फक्त त्या व्यक्तीची जबाबदारी म्हणून बघत होतं, जो व्यक्ती तिची जबाबदारी पूर्ण न करताच निघून गेला होता. या घरात तिला एका मोलकरणीपेक्षा कमी दर्जाचं स्थान नव्हतं. तिच्या सासूने तर महेश गेल्यानंतर तिच्याशी बोलणं टाकलं होतं. ती या घरात फक्त घरातली कामं करण्यासाठी म्हणूनच काय ते होते. त्यात तिच्या सासूकडच्या माहेरच्या लोकांचे पण येणे जाणं अशात बरंच वाढलं होतं. तिच्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनात तिने महेशच्या नॉमिनीसाठी खूप हातपाय मारून बघितले, पण तिच्या पदरात निराशाच आली. तिने तिच्या सासऱ्यांसोबत जॉब संदर्भात सुद्धा बोलणं केलं होतं, पण शेवटी गावातले लोक काय म्हणतील, महेश जाताबरोबर त्याच्या बायकोला नोकरी करावी लागली, या विचाराने तिच्या सासऱ्यांनी तिला नकार दिला. हो, मग महेशरावांची बायको या नात्याने त्यांची जबाबदारी तिलाच सांभाळावी लागेल या उद्देशाने आम्ही सुद्धा तिला तुमच्याजवळ ठेवलं ना. नाहीतर, तिचे वडील म्हणाले. तसं तिची सासू उभं राहून रागारागात तिच्या वडिलांना म्हणाली, आम्ही नव्हतं सांगितलं तुम्हाला की तुमची मुलगी इथे आमच्याजवळ सोडून जा. उलट तुम्हालाच वाटलं पाहिजे होतं. तुम्ही तिला इथून केव्हाच घेऊन जायला पाहिजे. पण नाही, तुम्हाला सुद्धा मिळणाऱ्या पैशाची लालूच होती आणि म्हणून तुम्ही तिला इथे आमच्याजवळ ठेवलं. तसंही एवढ्या तरुण मुलीला ठेवून घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आम्हालाच माहिती आम्ही तुमची मुलगी डोळ्यात तेल घालून कशी सांभाळत होते. तिची सासू म्हणाली. तसं तिने आता मात्र तिचे डोळे घट्ट मिटले. तिला आठवले ते काही प्रसंग जे या 4 महिन्यात तिच्यासोबत घडले होते. कधीकधी लढाई ही 2 लोकांमध्ये नसतेच, ती असते हक्क आणि भावनांमध्ये. आज अमोलीसाठी प्रश्न फक्त पैशाचा नव्हता, तर तिच्या अस्तित्वाचा होता. ती कोण आहे या घरात, जबाबदारी की हक्काची वारसदार? पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली
की नाती जिथे संपतात तिथून हिशोब सुरू होतो. आणि अमोली, ती अजूनही उभी आहे त्या वळणावर जिथे तिला निर्णय घ्यायचा नाहीये, तर तिच्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. पण किती दिवस ती गप्प राहणार का? की एक दिवस तीच या सगळ्यांना उत्तर देणार? पुढचा भाग कदाचित सगळं बदलून टाकेल. तोपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा, काही लढाया आवाजाने जिंकल्या जात नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत शांत राहून जिंकल्या जातात. हा भाग तुम्हाला विचार करायला लावणार वाटला असेल तर लाईक करा. तुमचं मत, तुमची बाजू नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अमोलीच्या या प्रवासात पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अमोलीच्या पुढच्या प्रवासात. धन्यवाद.